नमस्कार, मी रोहिणी. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभ दुपार. आज आहे शनिवार आणि उद्या रविवार. सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे काहीतरी खास बनवण्याचा बेत केलाय. तर मग इडली बनवते. तर चला तुम्हीही मी कशा पद्धतीने इडली बनवते ते पहा. तर मी या पातेल्यात ह्या वाटीने 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी उडीद डाळ, 1 छोटी वाटी पोहे आणि थोडेसेच म्हणजे चमचाभर मेथी दाणे. आता हे सगळे डाळ, तांदूळ, पोहे हे सर्व व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि कमीत कमी 5 तास ह्यांना भिजू घालायचे. मी 2 दिवसापूर्वी साडी खरेदी करायचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता. आता त्याच साड्या मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. ही साडी आहे कलमकारी सिल्क निजाम बॉर्डर असलेली. मला हिची बॉर्डर तर फारच आवडली, पण याच्यावरचा पल्लू म्हणजे 2 मोर असे नाचरे मोर होते त्याच्यावर, म्हणून मी ही साडी घेतली. त्यावरील डिझाईन पण मला फार आकर्षक वाटली म्हणून घेतली. आणि दुसरी घेतली मंगलगिरी सिल्क हँडलूम साडी. ह्या पण साडीची बॉर्डर आणि मला कलर फार आवडला म्हणून घेतली. त्यानंतर भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळ मी माझ्या नवीन मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटून घेतले. दगडी ग्राइंडरमध्ये बॅटर वाटल्यामुळे ते अधिक मऊ, हलके आणि एकसारखे तयार झाले. नंतर माझ्याकडे माझा लहान भाऊ राहुल आणि सुप्रिया आणि त्याची 2 मुलं ही आली होती. तर आरोही माझ्यासोबत खूप छान गप्पा मारत होती. आज तिच्या शाळेमध्ये काय झालं ते ती सांगत होती. इथे काय फंक्शन झालं होतं तुझं आरोही? अगं ते आज होता ना येलो डे. येलो डे झाला का माझ्या आरूच्या शाळेमध्ये? वा, आरू तू किती छान ड्रेस घातलाय ग. सगळं येलो येलो ना. हो ना, माझी परी खूपच गोड दिसू लागली येलो ड्रेस मध्ये. हा आरू तू फ्लावर पण येलो लावलं होतं. वा, टिकली हे बघ, तू टिकली येलो लावली, फ्लावर येलो लावलंय. कुठे किती flower? छान छान. हो ना, आहे ना माझ्या परीचं येलो येलो फ्लावर. हे बघ. हा, हे बघ इथे फ्लावर येलो. अरे हा. बरं, तुला मॅमनी येलो येलो याच्यावर गाणं शिकवलं का आरू? नानी नाही ते हे शिकवतात सर गाणं. नंतर मी सर्वांसाठी गरमागरम भजे केले. राहुलला बटाटे घालून भजे आवडतात, तर त्याच्यासाठी बटाट्याचे भजे केले. टेस्टी भजे खाल्ल्यानंतर आम्ही गरमागरम चहा पिला. अशा प्रकारे आजचा आमचा सुंदर दिवस आनंदात आणि गप्पा गोष्टींमध्ये छान पार पडला. नंतर सुप्रिया आणि राहुल घरी निघून गेले. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.